हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरेशी आणि 5,92,000 मतदाराशी गद्दारी करून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये 50 कोटी रुपयाला विक्री केलेली आहे. नागेश पाटील हे 1 तारखेला या ठिकाणी जेव्हा मेळाव्यासाठी आलेत तेव्हा त्यांनी ऑपरेशन तुडवाचा अनुभव या ठिकाणी अनुभवलेला आहे. त्यानंतर ते पोलीस संरक्षणामध्ये मेळाव्याला जाऊन त्यांनी स्टेजवरून मी 8 दिवसामध्ये येणार आहो आणि कोणात काय दम आहे याची धमकी या ठिकाणी शिवसैनिकांना त्यांनी दिलेली आहे. मी नागेश पाटलाला या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की नागेश पाटील, ज्या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या शिवसैनिकाला तुम्ही या ठिकाणी धमकवत आहात, चुचकारत आहात. तुमच्यामध्ये जर खरंच धमक असेल, खरंच हिंमत असेल तर 4 गाड्या मागं पोलिसाच्या, 4 गाड्या पुढे पोलिसाच्या घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ नका. जी वाय+ दर्जा पोलीस तुम्ही या ठिकाणी जी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला या ठिकाणी संरक्षणासाठी दिलेली आहे ती बाजूला करा. पोलिसांना सुद्धा आमचं या ठिकाणी विनंती राहील की आमचं वैरत्व हे तुमच्याशी नाही आहे. तुम्ही आहे म्हणूनच समाज आहे. नागेश पाटलाची पाठराखण तुम्ही करू नका आणि नागेश पाटील वाय+ दर्जाचं संरक्षण तुम्ही बाजूला करा आणि जसे पूर्वीसारखे तुम्ही या, आपलं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पाव भाजी बनते तेव्हा पार्टी छान जमते. शाही पनीरने शाही मेजवानीचा खूप आनंद मिळतो आणि सांबार बनतं तेव्हा तोंडाला पाणी सुटतं. रामबंधू पावभाजी, शाही पनीर आणि सांबार मसाला, प्रत्येक मसाला टेस्टवाला. रामबंधू, आपला टेस्ट पार्टनर.